लक्षावधी तरुण कार्यकर्ते ज्यांच्या एका शब्दासाठी जीव ओवाळून टाकायला तयार होतात, महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी हे पाहिलं असेल. असा दुसरा नेता कोणता असेल? एका बाजूला महाराष्ट्राची विकासाची ब्लूप्रिंट तयार करायची आणि दुसऱ्या बाजूला खळखट्याक हेही करायचं. या दोन्ही गोष्टी, चर्चा आणि खळखट्याक, वेळ पडली तर तडाखे सुद्धा देईन असं सरळ सरळ लोकांना सांगणारा दुसरा कुठला नेता आहे? मला माहिती आहे तुम्ही बहुसंख्य लोक अमेरिकेत राहणारे आहात, तरीही भारताकडे नजर ठेवून असता. त्यामुळे भारतातलं राजकारण आज ज्या पातळीवर उतरलं आहे, विशेष करून महाराष्ट्रातल्या राजकारणाची जी स्थिती आहे ती बघताना ज्यांचा संताप होतो, ज्यांना किळस येते, कुठलाही पक्ष घ्या सगळे फुल्या 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 सारखेच चोर असतात याची खंत वाटते. त्यांच्याही नजरेसमोर अपवाद म्हणून एखादंच नाव असतं. हा माणूस काहीतरी वेगळा आहे, त्याला संधी मिळाली तर तो काहीतरी वेगळं करून दाखवेल, नवनिर्माण करील, अशी खात्री महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या दुसऱ्या कुठल्या नेत्याबद्दल मराठी माणसाला वाटू शकते? इतके दिवस आपण त्यांना, तुम्ही इथं यूट्यूबवर म्हणा, त्यांची भाषणं म्हणा, OTT प्लॅटफॉर्मवर आपल्या फोनवर त्यांची भाषणं ऐकली असतील. आज हा माणूस आपल्याला प्रत्यक्ष भेटायला आलेला आहे. त्यांचे फोटो बघा, त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांची भाषणं ऐका, असं वाटतं की हा माणूस ना सतत रागावलेला आहे. त्याच्या मनात कसला तरी खतखतणारा राग आहे आणि त्या रागाबद्दल तो सतत बोलतोय आपल्याशी. पण अलीकडेच एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं होतं की का हो, तुम्हाला सारखा इतका कसला राग आलेला असतो? तेव्हा ते म्हणाले, हो नाही हो, मी काही सारखा रागावलेला नसतो. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले होते की समजा एखादा डाकू जर का हनीमूनला गेला तर तो त्याच्या गळ्यातल्या गोळ्यांची माळ त्याच्या गळ्यात घालून जाईल का? तसंच आहे माझं, मी काही सारखा रागावलेला नसतो. त्यामुळे आज ते त्यांच्या गळ्यातली माळ बाजूला ठेवून इथे येतील असं वाटतंय. हा माणूस दुसरा कोण असू शकेल? तर आपल्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज इथे येत आहेत. नाव आपल्याला सांगायचं खरंच कारण नाही. लाव रे तो व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे पहिल्यांदाच ठरवलंय. होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच. जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल, पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर. स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती, मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कोणीही समोर येऊ देत, आपण मराठीत बोला. अर्थातच आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटावा असा लाडका नेता माननीय श्री राजसाहेब ठाकरे साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपण बसावं. आणि मी भालेराव सरांना अशी विनंती करेन की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं.
बसा सर. आपण सरांशी गप्पा मारायला सुरुवात करतो आहोत. अर्थातच या मुलाखतीचा सूर हा आपण ऐकणे आणि साहेबांनी सांगणे असाच आहे. त्यामुळे आमच्या दोघांची भूमिका या मुलाखतीमध्ये फक्त एखादा प्रश्न किंवा तुम्हाला बोलतं करण्यासाठी, आमच्या सगळ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत तुमच्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी, तो कसा घडला, कसे घडत गेलात यासाठी मी अपर्णाला विनंती करीन की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. आताच ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही वाक्य ऐकलं असेल की महाराष्ट्र मेला तर देश मरेल. अशा पद्धतीचं जाज्वल्य वातावरण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये या माणसाचा जन्म झाला आहे. सर्वसाधारणपणाने मुलं 4 भिंतीच्या आत जगणाऱ्या कुटुंबात जन्माला येतात. तुमचा जन्म ज्या घरात महाराष्ट्राचा समकालीन महाराष्ट्राचा इतिहास घडला त्या घरात तुमचा जन्म झाला आणि ठाकरे ह्या आडनावासह तुमचं आयुष्य सुरू झालं. आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या घरात आपला काका असलेला माणूस हा घराच्या बाहेर खूपच उंच आणि खूपच मोठा माणूस आहे. हे तुम्हाला जाणवायला सुरुवात कधीपासून झाली? तुमच्या लहानपणातले काही प्रसंग आठवतात का? आणि त्याच्याच बरोबरीने प्रबोधनकार ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे, बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे संपूर्ण वेगवेगळे स्वभाव असलेली माणसं. या तिघांच्या स्वभावातलं तुमच्यात काय आलं असं तुम्हाला वाटतं? हे दोन्ही प्रश्न एकत्र आहेत. मी यांच्याकडे नंतर येतो. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार मानतो. एक तर मला इथे तुम्ही बोलवलंत. मी गेले काल आणि परवा मी 2 दिवस मी यांना विचारतोय, म्हटलं लोकांपर्यंत पोचलंय ना हे की अशा प्रकारचा काही कार्यक्रम आहे, मुलाखतीचा कार्यक्रम आहे. कारण जेवढे जण मला आत्तापर्यंत भेटले गेल्या 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये 2-3 वाक्यांच्या पलीकडे फारशी वाक्य नव्हती. कधी आलात, कधी निघणार आहात आणि इथे कसं काय येणं झालं. आता ह्या 3 वाक्यांवरती मला कळेल ना की तुमच्यापर्यंत हे पोचलंय का, मी कशासाठी आलोय हे. आणि त्याच्यामुळे तुम्ही लोक इथे येणार, तुम्ही गर्दी करणार की नाही करणार, या सगळ्या टेन्शनमध्ये मी आत्ता अख्खा माझा दिवस गेलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मी खूपच आभारी आहे. आपण दोघांनी ज्या प्रश्नाला सुरुवात केली त्या प्रश्नाची उत्तरं शेवटी देईपर्यंत त्याला 56 वर्ष जातील. कारण तुम्ही बालपणापासून सुरुवात केली आहेत. तर त्याच्यामुळे असं कधी लहानपणी काही जाणवलं नाही, आम्हाला जाणवू दिलं पण नाही की आम्ही कोणत्या घरामध्ये आहोत किंवा काय. आणि खास करून बालमोहन विद्या मंदिरच्या आमच्या मास्तरांनी किंवा ज्या शिक्षिका होत्या, जे शिक्षक होते, खास करून शिक्षक जे होते, यांनी कधीच जाणून दिलं नाही आम्हाला की तू कोणीतरी वेगळा आहेस. याचं कारण इतरांबरोबर आम्हालाही ते फटके बसले त्यांच्या माराचे, शिक्षकांच्या. त्याच्यामुळे असं कधी जाणवलंच नाही की आपण काहीतरी वेगळे आहोत. तेही मार खातात, आम्हीही मार खातोय, त्याच्यामुळे असं काही फारसं वेगळं जाणवलं नाही कधी. आणि प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब आणि माझे वडील यांच्यामधलं काय माझ्याकडे आलं, थोबाड फक्त आलं. अजून नाही, असं काही असं बऱ्याच गोष्टी आहेत अशा. पण पर्टिक्युलरली एखादी गोष्ट सांगायची झाली की हो ही मला प्रबोधनकारांकडनं मिळाली, ही मला माझे काका बाळासाहेब ठाकरेंकडनं मिळाली. माननीय मला असं वाटतं माझ्या आजोबांचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं की महाराष्ट्राबद्दल एखादी कडवट गोष्ट मांडताना तुमच्या नजीकचा माणूस दुखावला तरी चालेल, पण भूमिका महाराष्ट्राबद्दलची सोडू नका.
आणि ती गोष्ट लहानपणापासून मी जे कसं होतं, आपण एखाद्यावरती संस्कार झाले म्हणतो आपण, असे संस्कार कोणी करत नसतं. तुमच्या आजूबाजूला जे गोष्टी घडत असतात ते तुम्ही टिपत असता आणि ती गोष्ट तुमच्यावरती होत असते आपोआप. तशी मला असं वाटतं माझ्यावरती अनेक गोष्टींचे संस्कार झाले आणि त्यातनं तो कडवटपणा आला. वडी, अर्थातच तुम्हाला संगीताचा कान त्यांच्याकडनं आला असेल असं आम्हाला नक्की वाटतं. पण तरी देखील तुम्ही नाटक, सिनेमा, इतर कलांची आवड, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्या बोटात रंग आणि रेषा अशा दोन्ही गोष्टी आहेत. आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी, स्वतः काका व्यंगचित्रकार, तुम्ही व्यंगचित्रकार, आणि एकीकडे राजकारण, ह्या दोन्ही गोष्टी सतत एकमेकांना सांगड घालत आजपर्यंत कधी असं वाटलं नाही का की आता हे सोडून द्यावं, राजकारण सोडून द्यावं आणि नाही, मी जे शिकलोय ते करावं? ह्याचं कारण असं साहेब की एकदा तुम्ही बोलताना आम्हाला म्हणाला होतात की मला एकदा विषय निघाला होता तेव्हा की मला कधीही राजकारणात यायचं नव्हतं. साहेबांना इथे डिझनीमध्ये मला वाटतं ग्राफिकचं शिक्षण, नाही, मला माझी इच्छा होती त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना की वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर म्हणून काम करावं. पण ते काही त्यावेळेला कुठची माध्यमं नव्हती, त्यावेळेला काही कसले आत्तासारखं काही ईमेल कोणाला पाठवणं, आपलं काम पाठवणं असं काही प्रकारच नव्हते. कोणाला फोन करायचा आणि कोणाला चिठ्ठी पाठवायची तेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे ती गोष्ट तशी राहून गेली. पण सांगड हा भाग असेल तर साधारणपणे मी राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि राजकीय व्यंगचित्रकार आणि राजकारण हे काही वेगळं नसतं. मला असं वाटतं की त्या राजकीय व्यंगचित्रकारितेचा मला उपयोग भाषणामध्ये होतो किंवा एखादी योग्य गोष्ट योग्य पद्धतीने किंवा एखादं भाषणामध्ये मी मला अनेक लोक म्हणतात, मला जाणवत नसतं, पण अनेकदा मी व्हिज्युअल क्रिएट करतो किंवा तुमच्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट मी उभी करतो, तर ती कदाचित चित्रकार असल्यामुळे झाली असेल आणि मग त्याचा उपयोग मला राजकारणासाठी होतोच. तर त्याच्यामुळे तर काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत त्या. इथे एक गोष्ट मला आत्ता सांगावीशी वाटते की मी आत्ता जसं म्हणालो की हातामध्ये तर रंग आणि रेषा आहेतच, संगीताचा कान आहे, तर नुसता कान नाही आहे. आपल्या अनेक जणांना माहीत नसेल पण राज ठाकरे स्वतः उत्तम संगीत देऊ शकतात. इथे सांगायला हरकत नाही, पण त्यांच्या एका चित्रपटातली, मी नाव आत्ता फक्त तसं सांगत नाही, पण त्यांच्या एका मित्राच्या चित्रपटातली एक चाल ही पहिल्यांदा राजसाहेब ठाकरेंनी गुणगुणून मग त्याच्यावरती त्या मित्रांनी पुढचं गाणं बनलंय. ते गाणं म्हणजे छमछम करताय नशीला बदन. ही मूळ चाल, शब्द माझे नाही तर शब्द नाही, पण ही चाल मूळ स्वतः साहेबांची आहे. आत्ता आनंद म्हणाला त्याप्रमाणे इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत विचार करता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की राजकारणाच्या पलीकडे विविध क्षेत्रात तुमचे अत्यंत जीवाभावाचे स्नेही आहेत. म्हणजे अगदी लताबाईंपासून जावेद अख्तर आणि सलीमबाईंपासून तर अगदी अजय अतुल आणि आनंद इंगळे ह्या मराठी कलाकारांमधल्या तर बहुतेक कलाकारांच्या बरोबर तुमचे. आता आनंद इंगळे वगैरे असा का हात गेला? लता मंगेशकर वगैरे असं, आनंद इंगळे वगैरे असा तोही हात वरती गेला तर चाललं असतं त्याला. पण खरं बरोबर आहे. याच्यासाठी तरी टाळ्या वाजवाच माझ्यासाठी. तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आत्ता तुम्ही म्हणालात की मी व्हिज्युअल क्रिएट करू शकतो आणि ते तुमच्या भाषणाचं खूप महत्त्वाचं शक्तीस्थळ आहे. तर ह्या कलावंतांबरोबर असलेली इतकी जवळची मैत्री, याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे पैलू येतात त्याचा तुम्हाला राजकारणामध्ये उपयोग होतो का? निश्चितपणाने. आणि म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता, वेगळा विचार करता असं वाटतं का तुम्हाला? एक माणसं तुम्हाला खूप गोष्टी शिकवत असतात, तुम्ही जेवढे त्यांच्या सानिध्यामध्ये येतात, वेगवेगळ्या क्षेत्रामधले येतात. आता मग उदाहरणार्थ मी तुम्हाला दीदींचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, एक अशा अनेक गोष्टी आहेत दीदींच्या बाबतीतल्या, पण एक गोष्ट मी तुम्हाला जरूर नक्की सांगेन. आपण मराठी लोक हिंदी बोलताना अनेकदा आपल्याकडे तुझे माझे असल्यामुळे आपण हिंदीत मुझे म्हणतो. मुझे क्या लगा. तर एके दिवशी दीदींचा मला फोन आला, त्यांनी कुठतरी माझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला म्हणाले, राज मुझे नाही आहे, हे मुझे आहे.
मुझे. तर अशा काही गोष्टी ही माणसं शिकवून जातात तुम्हाला आणि त्याचा नकळत तुमच्यावरती तो परिणाम होत असतो. आणि मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची, असं कधीच नाही झालं माझं. ती गोष्ट आपोआप घडलेली आहे आणि ती दोन्ही बाजूनी घडली. म्हणजे त्यांनाही तशा, मी कधी या लोकांशी आजपर्यंत कधी राजकारणावरती चर्चा नाही केली आहे. ज्या ज्या क्षेत्रातली माणसं आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या त्याच विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर कधी करून घेतलेला नाही. मग माझे मित्र सचिन तेंडुलकर असतील, दीदी असतील, कोणी आशाताई असतील, कोणी सलीम साहेब असतील, कोणी असतील, पण मी त्यांचा कधी राजकीय वापर, राजकीय व्यासपीठावरती आणणं किंवा राजकीय गोष्टींसाठी त्यांना वापरणं ही गोष्ट कधी केली नाही. आणि ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे की हे हा करणार नाही. आणि मला असं वाटतं त्याच्यातनं हे सगळे संबंध उभे राहतात. यालाच एक जोड प्रश्न की कालपासून हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सगळेजण माझ्याशी सहमत होतील की या एवढ्या मोठ्या सानोजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये फिरताना लताबाई आणि आशाबाईंचीच भावगीतं सगळ्या सेंटरभर घुमत आहेत. त्यांची आता आठवण तुम्ही काढलीत आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या मोजक्या भाग्यवंतांपैकी तुम्ही एक आहात की त्यांना ह्या मंगेशकर कुटुंबाचाच पूर्णपणाने खूप जवळचा असा स्नेह मिळाला. तर लताबाई आणि आशाबाईंबद्दल अधिक जास्ती काही बोललात, तुमच्या काही आठवणी सांगितल्या? मी एकच गोष्ट सांगेन आपल्याला. मी आता तुम्ही दोघींची नावं घेतलीत म्हणून असं मला माहीत नाही इतर कोणाच्या बाबतीत आयुष्यामध्ये घडलंय की नाही, पण माझ्या बाबतीत ती गोष्ट घडली आहे. ती पण दोनदा घडली. मी आणि दीदी अनेकदा आम्ही गप्पा मारत असायचो अनेक गाण्यांवरती. त्या काही गोष्टी सांगायच्या, जुन्या आठवणी काही सांगत बसायच्या. आम्ही दोघेच जण त्यांच्या प्रभुगुंजेच्या हॉलच्या सोफ्यावरती बसलेलो असायचो. असं हे दोनदा घडलंय की मी बसलोय, आम्ही गप्पा दोघेजण मारतोय. गप्पा मारता 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 तिकडनं मीनाताई आल्या आणि मीनाताई त्या गप्पांमध्ये जॉईन झाल्या. मग त्या मीनाताई आणि दीदी बोलायला लागल्या की अगं दीदी असं ते असं ताल नाही आहे, ती अशी ताल आहे. मग ते गाऊन दाखवायच्या. मग दीदी म्हणायच्या असं नाही. इतक्यात उषाताई आल्या. त्या बसल्या की अगं दीदी असं नाही आहे ते. मग त्या एकमेकांना अरे तुझ्यामध्ये म्हणायच्या मीना असं नाही. हृदयनाथजी आले, ते बसले. मग ते एकमेकांशी बोलायला लागले गाण्यांवरती. मग ते एकमेकांच्या ताना सुरू झाल्या, एकमेकांच्या गोष्टी सुरू झाल्या, एकमेकांचे अनुभव. इथून दुसऱ्या बॅच्यातनं आशाताई आल्या. म्हणजे माझ्या बाजूने इथे दीदी, इथे मीनाताई, उषाताई, इथे हृदयनाथजी, इथे आशाताई. मी विम्बल्डन फायनल दोनदा पाहिली आहे घरात. त्या आता हे असं कोणाच्या नशिबात असेल की नाही मला माहिती नाही, असेलही, पण माझ्या बाबतीत घडलेली ही गोष्ट आहे. राज ठाकरे या माणसाचा स्वभाव हा शक्यतो खूप त्यांची भीती वाटते, त्यांना घाबरून असतात माणसं, असं एक चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आत्तापर्यंत तुम्ही तसं ते प्रोजेक्टही केलं आहे कदाचित, पण तुमचा मूळ स्वभाव काही वेगळाच आहे. जसं मगाशी हा म्हणत होता की आज तुम्हाला राजा असं म्हणताना यारों का यार असं तुमचे अनेक मित्र म्हणतात. आत्तापर्यंत तुम्ही काहीही जे मित्रांसाठी केलंय ते डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कधी कळलेलं नाही आहे. असा हा शूर, दानशूर, कोणालाही न घाबरणारा माणूस आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का? किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली असं कधी झालंय का? नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई. आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं? त्यांना घाबरलो नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई आणि एक माझ्या मुलांची आई. मला ना कधी कधी हे जे प्रश्न विचारतात ना, अनेक जण मला विचारतात की राज ठाकरे तुमचा कडक स्वभाव आणि असे रागावलेले असतात आणि असं असतं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो एकदम मृदू स्वभाव वगैरे. मी मागेच एका उच्चार मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. मी तेच म्हणणार. ते आता म्हणाले मी ह्यांना घाबरतो पण पळून कधी गेलो नाही. कसं पळणार आता? बर, मी माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो. आज त्याही इथे आलेले आहेत.
आणि तुम्हाला असं विचारतो की हे म्हणतात मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही. लाईट्स प्लीज आत्ता लावलेत. हां, तर तुम्हाला असा कुठला प्रसंग माहिती आहे का? तर मी पळून गेल्याचा त्यांनी शोधलंय काहीतरी. मी तुला सांगितलं होतं त्याला विचार सांगू का नको. कोणता? 31 डिसेंबर रात्री. अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग ते तर सांगा ना. अरे झालं असं, 31 डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलंय हे ह्यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं. रात्री काहीतरी 2, 2:30, 3च्या सुमारास मी ह्यांना म्हणजे हिला सोडायला गेलो गेटपाशी. तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं. तर हिने मला सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. बरं 31 डिसेंबरची पहाट होती. मी बघतोय, म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे. ती बोलली निघ आत्ता, ते बाबा आहेत. आणि जेव्हा मला ते दिसले त्यावेळेला एकदाच पळून गेलो होतो फक्त. अच्छा, तसं पळून जाणं तेवढंच. कारण तेव्हा आम्हाला मोहन काका असं म्हणाले होते की फायनली वाघाने त्याची पोरगी सिंहाला दिली. तुम्ही काय म्हणालात त्याच्यावर? मग कशावरनं? वाघांची मुलगी सिंहाच्या घरी आली. नाही, त्यांना नाही, आम्हाला म्हणाले होते. माझी आया झडली आता सगळी. तेव्हाचे फोटो आहेत का रे? मागे पहा तुम्ही कसे दिसता पण वेगळे. धन्यवाद शर्मिलाताई, तुम्ही इथपर्यंत आलात आज आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपण तुमच्या रागाबद्दल बोललो, ते गंमत त्याच्यातली आपण बाजूला ठेवू. पण एकूणच जर का बघितलं तर तुमच्या भाषणामध्ये जेव्हा तुम्ही जाहीर सभांमध्ये प्रामुख्याने बोलता तेव्हा तुमच्या मनामध्ये उसळणारा व्यवस्थेविरुद्धचा राग जो आहे तो सातत्याने असा खरा खरा लखलखताना दिसतो. अनेकांचा राग फक्त शब्दात असतो. तुमचा शब्दांच्या पलीकडे जो व्यवस्थेच्या विरोधातला राग आहे तो अखंड जिवंत आहे इतकी वर्ष तुमच्या मनामध्ये. ह्या रागाचा संबंध तुमच्या तारुण्याशी आहे का आणि व्यवस्थेशी तो किती आहे? ते त्याचं तारुण्याशी काय संबंध नाही. आमचे आजोबा सांगायचे ना की माणूस विचाराने तरुण पाहिजे, कळलं का? वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे असतात, पण तो विचाराने तरुण असेल तर मला असं वाटतं की त्याला राग येणं स्वाभाविक आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात, मी कालच कोणाशी तरी बोललो होतो इथे आपल्या हॉटेलच्या गेटवरतीच मला काही जण मला भेटले. त्यांना मी त्यांना सांगत होतो की भारतामध्ये लोकशाही आपण म्हणतो, पण भारतामध्ये लोकशाही नाही आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच नाही कळलाय अजूनपर्यंत भारतामध्ये. अमेरिकेमध्ये जी आहे त्याला मी लोकशाही म्हणेन. आणि याचं कारण माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही, माणूस सुज्ञ असायला लागतं. ते जे सुज्ञ असणं, तिथे डेमोक्रेसी नांदते, तिथे लोकशाही नांदते, कळलं का? मला बोलायला मिळतंय. त्यांना मी तेच उदाहरण दिलं की ऑस्करच्या व्यासपीठावरनं मेरिल स्ट्रीप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात. आणि त्या बोलल्यानंतर, इतकं कडवट बोलल्यानंतर मेरिल स्ट्रीपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही त्याच्यानंतर. मला असं वाटतं की ह्याच्यासारखी लोकशाही नाही कुठची. पण हे वातावरण भारतात का तयार होऊ शकलं नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, आपल्याकडे तसं नव्हतंच ना कधी. इतके हजारो वर्ष राजा आणि प्रजाच होतं ना. अचानक कोणाला तरी वाटलं आणि तुम्ही लोकशाही, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश, ते फक्त आपल्याकडे पॉप्युलेशनने मोजतात, त्याचा लोकशाहीशी काही संबंध नाही. पण ज्या प्रकारच्या आपल्याकडे इलेक्शनच्या सिस्टीम चालतात किंवा ज्या प्रकारचं काय आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणूया, ज्या प्रकारचं करप्शन, आता करप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे अमेरिकेत पण असतील, कुठे युरोपात असतील, अजून ठिकाणी असतील, पण खालपर्यंत नाही आलंय ते वरच्या लेवलला काहीतरी असतील गोष्टी, पण ते खालच्या लेवल आपल्याकडे सगळ्या वरपासून खालपर्यंत सगळं आलंय. आणि त्याच्यामुळे आपण एक साधं उदाहरण समजा घेतलं की
एखाद्या मुलाला जर समजा डॉक्टर होण्यासाठी म्हणून जर समजा 1-2 कोटी रुपये जर समजा कॉलेजला द्यावे लागत असतील, तर तो कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर डॉक्टर झाल्या पहिल्यांदा लुटायला सुरुवात करेल 2 कोटी. आता हे 2 कोटी रुपये द्यायचे, त्याच्यातनं त्यांनी डॉक्टर व्हायचं. मला असं वाटतं की ह्या पूर्वी गोष्टी नव्हत्या ना, ह्या हल्ली सगळ्या वाढायला लागल्यात आणि त्या खूप देशामध्ये खूप वाढत आहेत. मला काय देशाला आपल्या शिव्या द्यायच्या नाही आहेत, तो उत्तमच देश आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण काही सिस्टीम्स अशा आहेत ज्याच्याबद्दल मला राग येतो, ज्या मी बोलून दाखवतो, ज्या मी व्यक्त करतो. तुम्ही आता म्हणालात की सिस्टीम्स काही राग येतो. अनेक वेळेला बोलताना म्हणजे मी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट. आत्ताच निवडणुका झाल्या, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी, पदवीधर मतदारसंघ, याच्यातनं एक आमदार निवडून येतो. ऐका आम्ही काय म्हणतोय ते. पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो. जो उमेदवार, त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात, बरोबर आहे. म्हणजे शिक्षित माणूस रांगेमध्ये उभा राहून त्या माणसाला मतदान करतो. तो जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे, फॉर्म जो भरायचा, त्याच्या खाली, मी पूर्वी बघितलं होतं, आत्ता पाहिलेलं नाही आहे, पण तरी अजूनही तेच आहे, त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या, जो उमेदवार फॉर्म भरतो, सही अथवा अंगठा. म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाही आहे, पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत. ही कोणती लोकशाही आहे? हा कुठचा प्रकार आहे? आणि दिवसा ढवळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण त्या गोष्टी बस आपला देश आहे, राज्य आहे म्हणून स्वीकारायच्या, मला मान्य नाहीत त्या गोष्टी. ही साहेब झाली सिस्टीमची गोष्ट. पण अनेक वेळेला मराठी माणसाच्या सामूहिक स्वभावाविषयी सुद्धा तुम्हाला प्रचंड त्रास होतो. त्या नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मराठी माणसाच्या? इतक्या वेळेला तुम्ही मराठी माणसासाठी मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात केल्या आहेत, तुमच्या मनात असतात. पण तरी मराठी माणसाचं एक सामूहिक मन आहे, जे तुम्ही अनेक वेळेला म्हणता, आणि त्याच्या काही गोष्टींचा तुम्हाला प्रचंड राग येतो. तो राग नक्की काय आहे? नाही, मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून एकत्र येऊन, जसा कानडी माणूस विचार करतो, कळलं का, जसा बंगाली माणूस विचार करतो, जसा तमिळ माणूस विचार करतो, जसा गुजराती माणूस विचार करतो. गुजराती माणसं एकमेकांसमोर आली की गुजरातीमध्ये बोलतात, तमिळ माणसं एकमेकांसमोर आली की तमिळमध्ये बोलतात. आपल्याकडचाच महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम आहे, जो मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणवतो. इथलं मला माहिती नाही, मी आत्ताच 3 दिवस झाले आलो आहे, पण ते हिंदीत वगैरे बोलायला लागतात. मला या सगळ्या विषयावरती मला 1-2 तासाचं लेक्चर देता येईल या सगळ्या गोष्टींवरती. पण मला एवढंच म्हणायचं की आपल्यामध्ये साधी गोष्ट सांगतो, आपण कुठे तुटतो किंवा फुटतो. आज इथे माझ्या अनेक माता भगिनी आलेल्या असतील. तुम्ही जर समजा एखाद्याच्या घरी जेवायला गेलात, बरोबर, आणि समजा त्याच्याकडे काही पदार्थ बनवलेले असतील. समजा आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, आपण समजा तिथे त्यांनी एक वरण बनवलेलं असेल, तर तिथे एक बाई जागी होते आणि ती एक वाक्य बोलते, जे अनेक ठिकाणी मी ऐकलेलं आहे, कदाचित ते तुम्हाला इथेही ऐकायला मिळत असेल. आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं, फोडणी जरा वेगळी घाल. आता हे जे आमच्याकडे जे आहे ना, इथेच तुम्ही पहिल्यांदा त्याला दूर लोटता. असं तामिळांमध्ये होत नाही, असं बंगाल्यांमध्ये होत नाही, असं गुजरातांमध्ये होत नाही. मला असं वाटतंय की आपण मराठी म्हणून ज्या वेळेला एकत्र उभे राहू, या जातीपातीच्या सगळ्या भिंती गाडून पाडून ज्या वेळेला उभे राहू, त्यावेळेला मला असं वाटतं जग आपली दखल घेईल. जग आपली दखल घेईल. खरं तर ह्याच्या पुढचा प्रश्न थोडासा पुढे होता, पण आता तुम्ही जातीपातीचा विषय काढला आहेत म्हणून आपल्याला अनेक वेळेला माहिती आहे की साहेब असं म्हणाले, ते जातपात मला मान्य नाही, मला एकाच वेळेला जातपात मान्य आहे, ती म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये. वेगवेगळ्या जाती जमातींमधले जे उत्तम खाद्यपदार्थ आहेत तेव्हाच मला जातपात मान्य आहे. साहेब, आता मग हा विषय निघाला आहे म्हणून मी पुढचा प्रश्न विचारतो. मला जातपात मान्य नाही, मला जात कळत नाही, असंही तुम्ही एकदा म्हणाला होतात.
आज जेव्हा राजकीय संपूर्ण वर्तुळात महाराष्ट्रामध्ये सतत जातीचं आपापल्या समाजासाठी लढून आपापल्या जातीचं राजकारण केलं जात आहे, तेव्हा मी जातपात मानत नाही हे म्हणणं राजकीयदृष्ट्या नुकसान नाही का? नाही, पण मला असं वाटतं की अख्खा समाजच्या समाज हा काही जातपात मानत नसतो. त्यातले काही राजकारणापुरता काही गोष्टी लोक या सगळ्या गोष्टी करत असतात. पण माझा विश्वास आहे की ह्या सगळ्या जातीपातीच्या सगळ्या भिंती काढून महाराष्ट्र एकदा उभा राहील, नक्की उभा राहील. मी त्याला नक्की उभा करेन. हे तुम्ही म्हणता तेव्हा ह्याला जोडून एक प्रश्न येतो. तुम्ही जे मगाशी म्हणालात ते अगदी बरोबर आहे की सगळी माणसं काही जातपात मानत नसतात. एक विशिष्ट राजकारणातला वर्ग तो आपल्या राजकीय हितासाठी आणि शॉर्ट टर्म गेनसाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो. तुम्हाला असं नाही वाटत का की समाजातली बदलती परिस्थिती ही राजकीय नेतृत्वाच्या दखलंदाजीतच नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशभरात तुम्ही म्हणा, आणि मग एक तुटलेपण आहे, म्हणजे आपला समाज वेगळ्या दिशेने चाललाय आणि त्यांच्यापासून राजकीय नेतृत्व तुटत चाललेलं आहे, त्यांचा काही संबंधच उरलेला नाहीये, असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी मध्यंतरी पुण्याला आणि मुंबईला काही छोटे मेळावे घेतले. मला बरं झालं आज मी इथे या व्यासपीठावरनं मी आपल्याशी बोलू इच्छितो. आपण थोडासा काळाचा भाग जर समजा घेतला तर महाराष्ट्राचा इतिहास देशाचा आलाच त्याचबरोबर, पण महाराष्ट्राचा इतिहास म्हणून आपण पकडूया. या महाराष्ट्राचा इतिहास हा तुम्हाला लिहिताना काय झालं नाही, काहीतरी खाली पड. 95च्या आधी आणि 95च्या नंतर तुम्हाला असाच लिहावा लागेल. 95च्या अगोदरपर्यंत एक प्रकारची थोडी बहुत शांतता होती, कळलं का? 91ला म्हणजे राजीव गांधी गेल्यानंतर ज्यावेळेला नरसिंहराव ज्यावेळेला पंतप्रधान झाले, त्यांच्या इकडे अर्थमंत्री मनमोहन सिंग ज्यावेळेला झाले, त्याच्यानंतर ते गॅट डंकेल आणि या सगळ्या गोष्टीतनं मार्केट ओपन झालं. जग हे तुमच्यासाठी उघडं झाल्यानंतर जो चळवळीमधला, राजकारणामधला, इतर सगळ्या भागांमधला असा जो शिक्षित मध्यम वर्ग जो होता, आज अनेक जण ह्याच्यामध्ये बसलेले असतील, हे त्याच वर्गातले लोक आहेत. तो शिक्षित मध्यम वर्ग हा 91 नंतर, त्याच्या अगोदरचे अनेक लोक आले असतील, पण 91 नंतर झपाट्याने बाहेर पडायला लागला. आणि तो शिक्षित, ह्या सगळी गोष्टी तुम्ही कुठचंही चळवळ काढून बघा, तुम्ही आंदोलन काढून बघा, तुम्ही राजकीय पक्ष काढून बघा, तुम्ही काही काढून बघा, जो उच्च शिक्षित मध्यम वर्गाच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या आणि जो गरिबांमध्ये आणि श्रीमंतांमधला तो दुवा होता, तो दुवाच बाहेर गेला. जे आत्ता भारतामध्ये आहेत ते राजकारण आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर झालेत. आणि त्याच्यानंतरचा जो मध्यम वर्ग घडला तो दुर्दैवाने तितका शिक्षित नव्हता किंवा नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला आत्ता जे राजकारणाचं जे काही सगळं मातेरं झालेलं दिसतंय ते सगळं त्याच्यात नाही. त्याचबरोबरीने 95 नंतर मोबाईल फोन आले, इंटरनेट पासून सगळ्या गोष्टी, भारतामधलं बोलतोय मी, इथे अगोदर कधी आलं असेल मला माहीत नाही, पण मला एकदा आठवतं आम्ही जुनं ज्यावेळेला टी व्ही पाहत असो आपण त्यावेळेला MTVचे गाणी लागायची माहिती, MTV, आणि त्यावेळेला आपल्याला असा प्रश्न पडायचा, अरे एक फ्रेम धड दाखव. ते इतकं फास्ट एडिटिंग त्यावेळेला होतं की आपण त्याचा तो वेग आपल्याला भयंकर काहीतरी विचित्र वाटायचा, बरोबर. आज तुम्ही जुने चित्रपट पाहायला गेलात तर तुम्हाला असं वाटतं यार स्लो आहे भयंकर. आपण तो वेग पकडला. आता त्या सगळ्या गोष्टींमधनं इंटरनेट आलं, मोबाईल फोन आले आणि आता तर सगळंच वाढत गेलं. या सगळ्या वाढण्यातनं दुर्दैवाचा भाग, मी परत तोच सांगतोय की अशा प्रकारे न मुरलेली जी लोकशाही असते तिथे ज्या वेळेला तुम्ही प्रत्येकाला मोबाईलवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होण्याची ज्या वेळेला तुम्ही त्याला मुभा देता, त्यावेळेला त्याच्यातनं फक्त भांडणच होऊ शकतात. हे जे सध्या सुरू आहे ना ट्रोलिंग, हे काय सुरू आहे? प्रत्येकजण आपली लायकी असो किंवा नसो, जे समोर येईल त्याला ट्रोल करायचं, वाटेल्या शिव्या द्यायच्या, वाटेल्या गोष्टी करायच्या. हे माध्यम कोणाच्या हातात आले?
आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जर समजा तुम्ही बघितलं तर ते सगळं कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे प्रकरण. आणि ज्या प्रकारे नेत्यांनी ज्या प्रकारे ती गोष्ट कंट्रोल करायला पाहिजे त्यापेक्षा त्याऐवजी ती लोक नेत्यांना कंट्रोल करायला लागलेत. ट्रोलर्स प्रामुख्याने सगळेच. आणि मग त्याच्यातनं मग हे सगळं जातीचं राजकारण आणि मग या सगळ्या गोष्टी मग ते वाहत जाणं त्याच्या मागे त्याला काही कंट्रोलच उरलेलं नाही. म्हणजे आता जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहिली, ह्यांची इतके आमदार फोडले, ह्यांनी इतके आमदार फोडले, ह्याच्यानंतर निवडणुका होत आहेत, निवडणुका झाल्या की ह्यांची मतं मिळतात, ह्यांची म्हणजे मला कळत नाही समाजाला नक्की काय पाहिजे. जर लोक रांगा लावून जर समजा एका विश्वासाने जर एका राजकीय पक्षाला जर मतदान करत असतील आणि ते मतदान केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की बाबा ह्या राजकीय पक्ष मला आवडतोय म्हणून मी मतदान करतोय आणि त्याच्यानंतर तो राजकीय पक्ष उठतो आणि भलत्याच लोकांबरोबर जातो आणि तरी लोक म्हणतात बरं ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही मतांशी जर प्रतारणा करणार असाल तर हे वायाच जाणार सगळं प्रकरण. हे हातामध्ये काही राहणारच नाही. म्हणजे उद्या आत्ताची जी मी परिस्थिती पाहतोय आपण ही जर समजा आता आपण सुधारायला नाही घेतली सगळ्यांनी मिळून तर आपण अराजकाकडे जाऊ. कोणीच कोणाला कंट्रोल करत नाहीये. म्हणजे साधी गोष्ट तुम्ही आता आज अमेरिकेमध्ये तुम्ही पोलिसावरती हात उचलू शकता का? नाही उचलू शकत. आपल्याकडे भारतामध्ये जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी येतं बाईकवरनं येतो पोलिसाच्या कानफडीत मारतो पुढे काय होत नाही त्याला 1 दिवस जेल होते पुढे बाहेर सोडून देतात. पोलिसावर हात टाकता तुम्ही? अशा प्रकारच्या जर गोष्टी आता मध्यंतरी काहीतरी म्हणजे किती खाली जायचं आपण याला काही मर्यादा. आत्ता कोणतरी एका पोराने काहीतरी ती पोरच्या गाडीतनं 2 मुलांना काहीतरी ते मारले पुण्याला, बरोबर आहे. त्या पोराची त्याच्या आईची बापाची सगळ्यांची आजोबांची सगळ्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्या 2 मुलं जी मेली आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलवरती त्या मुलांच्याबद्दल काही बोललं जात नाही, त्या मुलांच्या आईवडिलांबद्दल बोललं जात नाही. ती मुलं कुठून तरी बाहेरून शिकायला आली होती आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो तिथला मॅजिस्ट्रेट की 300 शब्दाचा निबंध लिहून दे. हा कोणता जज आहे? म्हणजे हे असंच तर येऊ शकत नाही ना. पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही. मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? पोलिसांवर, कोर्टावर, नेत्यांवर, प्रशासनावर, कोणावरती? जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार, अजून कुठे जाणार? पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे जे तुम्ही म्हणताय या प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात राग आहेच, त्याचं करायचं काय हे त्याला कळत नाही. म्हणूनच ना प्रश्न असा आहे की जर समजा माझ्या मताशी जर समजा समोरचे प्रतारणा करत असतील तर त्या व्यक्तीला मी शिक्षा करणार. पण साहेब पुन्हा तेच सामान्य माणूस म्हणून मी मत दिलेलं आहे आणि माझं मत हीच माझी ताकद आहे आणि आता ते बदललं. 5 वर्षानंतर एक उदाहरण म्हणून देतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेला विन्स्टन चर्चिल ज्यांचं ते व्ही फॉर विक्टरी आणि विन्स्टन चर्चिलनी दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठा त्यांचा वाटा होता आणि त्यांच्यामुळे ते युद्ध जिंकले वगैरे अनेक गोष्टी झाल्या. त्या काळामध्ये युद्ध जिंकण्यासाठी म्हणून त्यांच्या काय राजा जो होता त्यांनी विन्स्टन चर्चिलला तिथे पंतप्रधान केलं आणि पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी ती स्ट्रॅटेजी आखून वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. 8 महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विन्स्टन चर्चिल पडले. तिथे ज्या वेळेला हे प्रश्न विचारले गेले लोकांना की अरे तुम्हाला युद्ध ज्या माणसाने जिंकून दिलं त्यांना निवडणुकीमध्ये 8 महिन्यानंतर तुम्ही पाडलत, काय झालं तुमचं? ते बोलले नाही, युद्ध काळात तो योग्य होता, शांततेच्या काळात योग्य नाही येतो. हा समज ज्या समाजामध्ये आहे ना लोकशाही तिथे नांदते. पण मग या पार्श्वभूमीवरती ताज्या लोकसभेच्या निकालांकडे आपण कसं बघणार? या आत्ताच्या झालेल्या ते निकाल भारतीय मतदाराबद्दल काही सांगतात असं तुम्हाला वाटतं का? नक्की सांगतात. परंतु या सगळ्यातनं मला काय आत्ता निकाल लागलाय यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे.
कारण आपल्याकडे काय आता मी हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील, काही माहीत नाही आपल्याला आता. तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला, सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही हा पक्ष जेव्हा स्थापन करायची वेळ आली, तेव्हा या पक्षाचं नाव फार मनापासून आणि फार विचार करून ठेवलं गेलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे त्यावेळेला त्यातलं नेमकं नक्की काय काय नको होतं म्हणून हे नवनिर्माण करायचं होतं? मला लोकांचा, तरुणांचा, तरुणींचा या राजकारणाकडे, महाराष्ट्राकडे, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे. मला असं वाटतं मी एक 16 मिनिटाची मी एक ॲस्थेटिकवरती एक मी डॉक्युमेंटरी केली होती 2014ला. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी पाहिली असेल. पण मला महाराष्ट्र कसा दिसतो, आता एक साधी आपण गोष्ट बघूया. माझ्या देशावरती प्रेम आहे. ओके, म्हणजे काय? म्हणजे काय? बॉर्डरवर जाणार आहेस, गोळीबार करणार आहेस, काय करणार आहेस? माझ्या देशावरती प्रेम आहे म्हणजे काय? म्हणजे आपण काय करणार आहोत? मला असं वाटतंय की त्या माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये तीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा जरी मी स्वतः स्वच्छ ठेवला, असा प्रत्येकाने विचार केला, तरी देश स्वच्छ होईल. माझ्या देशावरती प्रेम आहे. आज तुम्ही ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरता, ज्यावेळेला तुम्ही युरोपमध्ये फिरता किंवा बाहेर इतर देशांमध्ये जेव्हा फिरता, त्यावेळेला असं वाटतं की खरंच त्यांच्या देशावरती प्रेम आहे, कारण ती गोष्ट ते स्वच्छ ठेवतात. आज ज्या प्रकारचे, मी आता कालच सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन आलो, मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो तिकडे. काय शहर आहे सुंदर. असं शहर बघताना असं वाटतं वेल डिझाईन शहर आहे. त्या डॉक्युमेंटरीमध्येच मी एक वाक्य टाकलं होतं की आज जर समजा तुम्ही गेलात हिरोशिमा आणि नागासाकीला, तर आपला कोणाचा विश्वास नाही बसणार की इथे 2 अणुबॉम्ब टाकले होते. अणुबॉम्ब. मग आपली शहरं जी आहेत ही काही कारण नसताना बॉम्ब टाकण्यासारखी वाटतात. याचं कारण ते जे स्वतःचं समजणं ही जी गोष्ट आहे ना, ती समजली जात नाही. मला असं वाटतं मी आपल्या त्या तुमचं काय व्हॉट्सअप वगैरे काही असतील तर मी त्याच्यावरती मी ती पाठवीन. मला असं वाटतं आपण जरूर बघावं. त्याच्यात माझं मत मांडलंय, माझ्या महाराष्ट्राबद्दलचं मत मांडलंय आणि एक वेळेस देशाबद्दलचं मत मांडलंय मी, ते की मला देश कसा दिसतो, माझा महाराष्ट्र कसा दिसतो, आणि मग त्याच्यातनं पुढे मग माझा मराठी माणसाने कसा विचार केला पाहिजे. मग मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. माफ करा. एकदा बादल आले होते, बादल पंजाबचे मुख्यमंत्री, आणि माझ्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता पुण्यामध्ये. फडणवीसांना काहीतरी यायला वेळ थोडासा होता आणि मी आणि बादलावी गप्पा मारत बसलो. आणि बादलांनी मला विचारलं की जरा मला महाराष्ट्राबद्दल जरा सांगा, काय काय काय. मी आपला उत्साहात मी म्हटलं आमच्याकडे कोकण भाग आहे, म्हटलं असा आहे, समुद्रकिनारा आहे, डोंगरदऱ्या, त्याच्यानंतर आमचा विदर्भ आहे, म्हटलं आमचा, त्याच्यानंतर आमचा मराठवाडा आहे, आमचा उत्तर महाराष्ट्र आहे, आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, मग मुंबई आहे, बाकीची शहरं. आणि मग म्हटलं आमच्या इकडे म्हटलं जसं तुम्हाला कोकणामध्ये जशी एक भाषा मराठी मिळते तशी तुम्हाला मराठवाड्यात वेगळी मिळणार, विदर्भातमध्ये वेगळी मिळणार, जरा थोडासे लहजे बदलतात, उच्चार बदलतात, शब्द बदलतात, असं मी त्याला सगळं सांगत होतो. म्हटलं आमच्याकडे जेवणाची पद्धत म्हटलं कोकणामधली वेगळी आहे, म्हटलं आमच्याकडे मराठवाड्यामधली वेगळी आहे, विदर्भामधली वेगळी आहे. त्याचे माझ्याकडे बघत होते. नंतर मी त्याला विचारलं, म्हटलं सर पंजाब में कैसे होता है? नहीं, पंजाब में तो हमारे यहाँ हर घर में एक ही किस्म का खाना मिलता है. मला वाटलं मी विविधतेमध्ये मी माझ्या थोबाडीत मारून घेतली. ही विविधता जी आहे ना ही आपल्याला दूर लुटते.
जी चांगली पण असते, पण त्याच्यातनं जे मगाशी सांगितलं ना, आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनतं, ते इथून सगळं सुरू होतं. आणि जे एक प्रकारचं जेवतात, एक प्रकारचं बोलतात, तो समाज नेहमी शेवटपर्यंत एक राहतो. अख्ख्या तामिळनाडूमध्ये गेलात ना, तर तिथे त्या जयललिता होत्या, त्यांनी एक त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेला एक मोहीम आणली होती, 1 रुपयामध्ये इडली, अम्मा कॅन्टीन. अम्मा कॅन्टीन, बरोबर. त्याच्या साधारणपणे एक 5-7 वर्ष अगोदर किंवा आजूबाजूला असेल, महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार असताना झुणका भाकर केंद्र आणलं. केंद्र होते. एक तरी चालू आहे का आता? का? कारण आमच्यासारखा झुणका नाही बनत इथे. प्रत्येक विभागात झुणक्याची चव पण वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणचा झुणका वेगळा आहे. आता आमच्याकडे जर झुणकाच प्रत्येक ठिकाणी वेगळा मिळणार असेल, आम्ही एका शब्दात, एका चालीत कसं बोलायचं? आणि या सगळ्या गोष्टींसाठीचा जो महत्वाचा दुवा आहे, मला असं वाटतं तो सगळ्यात महत्वाचा दुवा हा मराठी आहे. भाषा, मराठी माणूस. तुम्हाला महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्र हा तुम्हाला एक ठेवणं गरजेचं आहे, नाही तर फोडायला काय लागतो वेळ आपल्याकडे. पण मग ह्याच्याशी भौगोलिक संदर्भाचा काही संबंध असेल का? कारण आता हे बघा, इथे बसलेली सगळी माणसं महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आलेली आहेत. ती देशाच्या बाहेर गेली की मराठी म्हणून एक होता, आणि तिथे असताना विदर्भातली आणि मराठवाड्यातली वेगळी असतात. हे का? माझा एक मित्र फार छान बोलला. त्याने सांगितलं की आम्हाला, आपल्याकडे पूर्वी कोकणामध्ये अनेक पुढारी जायचे आणि पुढारी जाऊन बोलायचे की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू. त्यांच्या लक्षात आलं की आता हे होऊ शकत नाही. मग अनेक कोकणस्थ उठले तिकडनं आणि कॅलिफोर्नियात आले. काय तिकडे नाही होऊ शकत म्हणे. त्यांनी कॅलिफोर्नियातच कोकण आणलं असं म्हणाला. थोडंसं वैयक्तिक म्हणजे जरा जपू ना. हो, आता संस्थेला, पक्षाला 18 वर्ष झाली. या संपूर्ण काळामध्ये अनेक चढ उतार पक्षाने पाहिले, अनेक आरोप पक्षावर झाले, अनेक अपेक्षाभंग काही माणसांकडनं झाले. या सगळ्या प्रवासात तुमच्या अगदी लहानपणापासून सर्व स्तरांवर, प्रत्येक बाबतीत, शाळा असू दे, कॉलेज असू दे, मैत्री असू दे, राजकारण असू दे, या सगळ्या वेळेला काही माणसं तुमच्याबरोबर कायम राहिली. त्यापैकी एक नाव आहे आमदार नितीन सरदेसाई. आज नितीन सरदेसाई सुद्धा आपल्याकडे इथे आलेले आहेत. लाईट्स प्लीज. मला आता प्रश्न काय? प्रश्न तुमच्याऐवजी थोडासा त्यांना आहे, तुमच्या स्वभावाविषयीचा. तो असा आहे की नितीन सर, आपलं आधी स्वागत आहे. तुम्ही इतकी वर्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कायम बरोबर आहात. माझ्या तुम्हाला राज ठाकरे किती माहिती आहेत, यापेक्षा मला तुम्हाला विचारायचं आहे की किती राज ठाकरे तुम्हाला माहिती आहेत? कारण राज ठाकरे कलावंत, राज ठाकरे राजकारणी, राज ठाकरे मित्र, राज ठाकरे कुटुंब प्रमुख, असे कितीतरी राज ठाकरे आहेत. आणि प्रत्येक वेळेला हा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इतके दिवस ह्यांच्या बरोबर आजपर्यंत असण्याचं कारण काय? त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला अशी वाटते? अरे बाबा, मला ना स्तुती ऐकायला आवडत नाही. त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही? म्हणजे ते स्तुती करतीलच असं नाही. शिव्या ऐकायची इतकी सवय लागली आहे. कसं आहे की त्यांच्यातला अँग्री यंग मॅन सगळ्यांनी बघितला आहे. मग तो सभांमधून असेल किंवा कुठेही असेल, पण त्यांच्यातला एक स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा त्याच्या सगळ्या मित्रमंडळाच्या कुटुंबासाठी सुद्धा असला एक प्रेमळ माणूस तो मी अत्यंत जवळून वर्षानुवर्ष बघितला आहे. आणि तो खूप वेगळा आहे. म्हणजे ह्यापैकी घरातल्यांना कोणाला काही आजारपण किंवा काही झालं तर त्यासाठी जो पिता आपल्या मुलांसाठी किंवा कोणासाठी जितकी काळजी घेईल, तितकंच आजूबाजूच्या आणि मित्रमंडळांमध्ये सुद्धा
जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला काय झालं तर पहिलं उठून डॉक्टरला फोन करण्यापासून त्याला ॲडमिट करण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जर त्याला काही गरज असेल तर ती ह्या हाताची ह्या कानाची त्या कानाला न कळता ती झालेली असते आणि त्याचा उल्लेख त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये कधीही होत नाही. हे राज ठाकरे मी अत्यंत वर्षानुवर्ष जवळून पाहतोय आणि ते वेगळेपण या नेत्यामध्ये नक्कीच आहे आणि कदाचित तेच कारण असेल की आमची मैत्री टिकली. हां, त्याच्यात एक व्यसन पण आहे त्यांचं, ते म्हणजे मैत्रीचं. प्रचंड सगळ्या कारण मला फक्त सुपारीच्या खांडाचंच व्यसन नाही आहे. नाही, हे व्यसन मैत्रीचं जे आहे त्यामुळे मगाशच्या प्रश्नाची असं आहे की इतकी या सगळ्या क्षेत्रातले मित्रमंडळ कसे, तर त्याचं कारण हे आहे की ह्यांच्यामध्ये कुठला तरी तो असा एक आकर्षून घेणारे काहीतरी त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. एकदा माणूस जोडला गेला की तो कायम तसाच राहतो. कदाचित सेम पेजवर असतात, म्हणजे मध्ये किती वर्षांची गॅप गेली पुन्हा भेटल्यावर ते तिथेच असतात. हे वेगळे पण नक्कीच आहे. मला आपणा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळे आत्ता जे आला आहेत ते ह्या मुलाखतीसाठी आला आहेत ना? नक्की ना? हां, नाही, मला काय झालं होतं, एकदा मागे मी नगर जिल्ह्यामध्ये एक कर्जतच मला सुटतं वरती, तिकडे कर्जत जामखेड म्हणून बाग आहे, तिथे प्रचार सभेला गेलो होतो मी. 95ची गोष्ट सांगतोय. आणि ते खूप डोंगरावरती असं वरती होतं. तिकडे मी गेलो तिथे तर प्रचंड थंडी होती, प्रचंड म्हणजे प्रचंड थंडी. मी गेलो व्यासपीठावर तर सगळेजण कानटोप्या बिनटोप्या घालून होते. समोर बसलेली जी लोकं होती सगळं भरलं होतं. मला असं 92 वगैरे असेल त्याला, 92ला वगैरे. आणि सगळे समोर लोक बसले होते, सगळे घोंगडीमध्ये होते, आतमध्ये होते सगळे. बरं, काही टाळ्या वाजल्या तर आतल्या बाजूच्या मला काहीच कळायचं नाही आणि काही हसले तरी पण मला काही समजायचंच नाही ते सगळं. आणि मी आणि तिथे कसं होतं बाकीचे सगळे घोंगडीमध्ये, कानटोप्यांमध्ये, शालीमध्ये सगळे. मी झब्ब्या लेंग्यात, मला कोणी सांगितलंच नाही. त्याच्यामुळे मी आणि झेंडा हे दोघे फडफडत होतो तिकडे. आणि मी तिथे पोचल्यानंतर मी भाषण माझं संपलं, राष्ट्रगीताला लोक उभी राहिली, राष्ट्रगीत संपलं आणि लोक परत बसली. म्हटलं आता का बसलेत? नंतर पिक्चर आहे ना. तेव्हा मला कळलं पिक्चरसाठी आले होते, त्याच्यामध्ये मी भाषण करून गेलो. तर असं नाही आहे ना आत्ताची मुलाखत? असं नाही, असं नाही. हां, जे बोलतायत ते तुमच्या विषयीच बोलताय. विचारलेलं बरं नाही, पण सरदेसाईंच्या उत्तरानंतर त्यातूनच एक प्रश्न तयार होतो की आज नितीनजी इथे आहेत, अनिल शिदोरे इथे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी अशी विचारी माणसं तुम्ही तुमच्या पक्षाबरोबर दीर्घकाळ जोडून ठेवलेली आहेत. आणि थिंक टँक म्हणजे मी नाशिकची आहे, त्याच्यामुळे नाशिकमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जे वेगवेगळे प्रयोग केले होते ते आम्ही मतदार म्हणून जवळून पाहिलेले आहेत. त्या विषयात आपण जायला नको. पण मला प्रश्न विचारायचा तो असा आहे की या पद्धतीचा विचार करणारी, नव्या दिशेने जाऊ इच्छिणारी, त्या दिशेने जाण्याचा मार्ग माहिती असणारी माणसं राजकारणात ह्याच्या पुढच्या काळात येतील का, असं चित्र आहे. कारण आजूबाजूचं जे काही भीषण आणि बकाल वास्तव आहे ते पाहता नवा विचार करणारा आणि जग बदलायची इच्छा असणारा कोणीही तरुण मुलगा किंवा मुलगी राजकारणात मी जाईन अशी महत्वाकांक्षा असलेलं कोणाला तुम्हाला ऐकू नाहीये. आत्ताचं उदाहरण देतो मी. हां. आत्ता म्हणजे एक अर्धा पाऊण तासापूर्वीचं. ओके. शर्मिलाच्या एक मैत्रिणी इथे बसल्या आहेत समोर. त्यांची एक मैत्रीण आत्ता त्यांना भेटायला आली होती. त्या बसल्या असतील इथे कुठेतरी. नाही, त्या हे नाही, ह्या सुलू ते त्यांची एक मैत्रीण बसली होती. त्या मैत्रिणीचा मुलगा किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. तो इथे वाढलाय, इथे जन्माला आला, सगळं काही इथून केलं. त्याला कुठची भाषा येत नाही. तो इथून मुंबईला गेला. मुंबई, काठमांडू, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी ज्या मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसायाकडे पाठवलं जातं त्या मुलींची सुटका करण्यासाठी म्हणून तो माणूस प्रयत्न करतो. मुलगा तरुण पोरगा आहे. त्या एका मिशनसाठी म्हणून तो तिकडे गेलाय. जो इथे जन्माला आला, इथे शिकला, इथे वाढला आणि एके दिवशी त्याला असं वाटलं की नाही, मला या विषयात काम करायचं आहे, म्हणून तो मुलगा उठला, इथून गेला आणि भारतात आत्ता तो काम करतोय या विषयावरती. आज अनेक तरुण इथे असतील,
मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी आपल्याला जर काही समजा काही करायची इच्छा असेल, वाटत असेल, तरी जरूर तिथे महाराष्ट्रामध्ये या. पण आखूड शिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय जगात मिळत नाही. कळलं का? मला ढोसलं पण नाही पाहिजे, पण चारा पण कमी खाल्ला पाहिजे आणि दूध पण जास्ती दिलं पाहिजे, असं अशी कुठचीच गाय नसते. तर त्याच्यामुळे जर यायचं असेल तर मला असं वाटतं सर्वस्व पणाला लावून तुम्हाला यावं लागेल. आणि जे काही महाराष्ट्रासाठी म्हणून, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी म्हणून करता येईल, देशासाठी करता येईल, ते मला असं वाटतं तुम्ही केलं पाहिजेत. कारण तरच मी तुम्हाला सांगतो, मला ह्या सर्व लोकांचे, हे सगळे अमेरिका स्थित, अनेक जण युरोप स्थित अनेक लोक आहेत भारतामध्ये गेले, खास करून आपले मराठी लोक. मला तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि कौतुक आहे. ऐकून तर घ्या. पण तुम्ही कौतुक आहे म्हणालात ना. तेच तर सांगतो की पाण्यापासून टॉयलेट पेपर पर्यंतचा जो प्रवास आहे, मला असं वाटतं तो अद्भुत आहे. जरा तपशिलात सांगा ना. ह्याहून तपशिलात काय सांगू तुम्हाला? काय हो तुम्ही पण अजून किती तपशिलात जायचं याच्या? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तो विचार करणं. मी आत्ता तुम्हाला सांगतो साधी गोष्ट. जर समजा आता आम्ही कधी कुठे परदेशी येतो किंवा मी कुठे महाराष्ट्र टूरवरती असतो, खूप दिवस बाहेर असतो, आणि मग एक घरची ओढ लागते, घरी गेलं पाहिजे. खास करून परदेशामध्ये असताना तर ते जास्ती होतं. एक 10, 12, 15 दिवस झाल्यावरती असं वाटतं आता जाऊया, आता घरी जाऊया आता. कळलं का? तो जो होमसिक होणं जे आहे ते न होता ह्या लोकांनी एके दिवशी विचार केला की मी आता आज घर सोडतोय, एका देशात, वेगळ्या देशात जातोय जिथे मला कोणी ओळखत नाहीये, आणि मला माझं तिकडे आयुष्य घडवायचं. मला असं वाटतं हा विचारच क्रांतिकारक आहे की अशा प्रकारे विचार करणं, तुम्ही सगळं सर्वस्व सोडून देणं, जिथे तुम्ही सगळे लहानपणापासून वाढला, जे काही लहानपणापासून पाहिलं, जे काही गोष्ट असेल, आणि एके दिवशी तुम्ही निघालात. खास करून तर मला अशा ज्या महिला असतात, माझ्या माता भगिनी ज्या आहेत इथे, त्यांची तर काही जणींचं तर मला त्यांचं जास्ती कौतुक वाटतं की नवरा परदेशामध्ये आहे म्हणून मला यायला लागलं. म्हणजे माझ्या मनात नाही आहे, पण आता माझं लग्न झालं, पण मला आता यायला पाहिजे इथे, आणि इथे आल्यानंतर रुळायचं. मला असं वाटतं हे अद्भुत आहे अशा प्रकारे विचार करणं. मला त्या मुलाचं पण देखील मला त्याचं कौतुक वाटतं की तो असा इथून इथे जन्माला आला, इथे वाढला, इथे मोठा झाला, सगळा शिकला इथे, आणि एके दिवशी म्हणाला आई वडिलांना की मी चाललो भारतात. आज अनेक मुलं असतील इथे की ज्यांना असं वाटत असेल की बाबा भारतामध्ये जावं, महाराष्ट्रामध्ये जावं, पण तुम्ही ज्यावेळेला विचार कराल ज्यावेळेला त्या गोष्टींचा, तर मला असं वाटतं तो पूर्ण विचार करूनच तुम्ही या गोष्टींचं पाऊल उचललं पाहिजे. कारण परत टॉयलेट पेपरवरनं पाण्यावर यायला हां थोडंसं वेळ लागेल. हां नाही, तुम्ही आत्ता म्हणालात ते अगदी बरोबर आहे, पण तरी देखील आज इथला नुसता तरुण वर्ग नाही, तर आपल्याकडचा सुद्धा तरुण, भारतातला तरुण, महाराष्ट्रातला तरुण वर्ग आज राजकारण म्हणलं की नको म्हणतो. हो. आणि असं असेल तर मी तुमच्याच प्रश्नाला थोडासा पुढे हे करतो की असं असेल आणि इतकं चित्र विदारक असेल तर ती जी राजकारणात येणारी मुलं आहेत ती फक्त मवाली, टगे अशाच पद्धतीचं चित्र दिसतं, कार्यकर्त्यांच्या पद्धतीचं. नाही, इतकं वाईटही नाही आहे. नाही, मला खरंच असं विचारायचं की शिक्षित तरुण मुलगा राजकारणात येतो, मला यायचं आहे, कदाचित आपल्या अमित ठाकरेंची पुढची पिढी, त्यांना कोणीतरी सहकारी हवा, जो शिक्षित हवा, जो शिकलेला हवा. तर अशासाठी, हे होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून आणि तुम्ही असा काही ठोस प्लान, काही गोष्ट आहे का? म्हणूनच मी अनेक मुलांना जेव्हा भेटतो ना, मी त्यांना तेच सांगतो, मला नुसता शिक्षित मुलगा नकोय किंवा मुलगी नकोय, मला सुज्ञ हवेत. पण ते किती मिळायचे आणि कुठून? आपल्याकडे आहेत की खूप लोक आहेत ना, हजारो लाखो लोक आहेत, फक्त त्यांना अप्रोच नसतो, भेटू शकत नसतात. सो मी जाऊन भेटतो त्यांना अनेकदा जण मला भेटायला घरी येतात. माझं तुम्हालाही सगळ्यांना सांगणं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये जे तुम्ही परदेशामध्ये पाहिलं, जे काही तुम्ही शिकलात, जे काही अनुभवलं, ते मला असं वाटतं ती सगळी शिदोरी एकदा महाराष्ट्राच्या वाटेला आणा.
कारण एक्झॅक्टली पुढचा प्रश्न हा आहे, हा प्रेक्षकांमधून आलेला प्रश्न आहे. आम्ही आधी असं काल परवापासून तुमच्या ॲपवर सांगितलं होतं की साहेबांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर साहेब म्हणाले होते की अगदी जरूर विचारा. बहुतेकांच्या प्रश्नांमध्ये साम्य होतं, म्हणून अगदीच योग्य आणि या संदर्भातले प्रश्न आहेत तो आता म्हणालात म्हणून तरी आणि मागच्या प्रश्नाकडे मी पुन्हा येणारच आहे अगदी नक्की. अनेकांनी असं विचारलेलं आहे की आम्ही इथे आलो, इथे राहिलो, इथे मोठे झालो, पण तरी देखील भारतासाठी, भारतातल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची आमची मनापासून इच्छा असते. पण फार तर फार काय तर इथून उचलून थोडेसे पैसे कुठल्या तरी वेगळ्या संस्थेला द्यायचे इतपतच होतं. ह्यापेक्षा वेगळं आम्हाला काही भारतात येऊन तुमच्याबरोबर, तुमच्या पक्षाबरोबर काही करता येईल का? तुम्ही आम्हाला या बाबतीत काही सल्ला देऊ शकता का? तुम्हाला काही वेगळा मार्ग दिसतो का? हा जवळपास 200 पैकी 75 ते 80 प्रेक्षकांनी हा प्रश्न विचारलेला होता. मला असं वाटतं की ते सगळे महाराष्ट्रामधनं आलेले आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आहे. जे जग त्यांनी पाहिलंय त्यातलं काय उचलून महाराष्ट्रामध्ये आणता येईल हे मला असं वाटतं त्यांनी एकदा ठरवणं गरजेचं आहे. मी हात पसरायला तर तयारच आहे, पण नुसतेच उचलून पैसे द्यायचे असल्या गोष्टी करू नका, कळलं का? तसे तर मग असे खूप लोक असतात. पण प्रश्न असा आहे, काय जगातली सगळ्यात श्रीमंत गोष्ट म्हणजे महागडी गोष्ट जर कुठची असेल ना, तर ती काही हिरे मोती माणके नाही आहेत, सोनं नाही आहे. कल्पना ही जगातली सगळ्यात महागडी गोष्ट आहे. आज जे इथे तुम्ही सगळेजण इथे आलेले आहेत, अनेक ठिकाणी ॲपलमध्ये काम करतायत. ॲपल ही एक कल्पना आहे. कल्पनेतनं व्यवसाय उभा राहिला आहे, पण ती एक कल्पना आहे ना, की माझा फोन असा असेल, माझी गोष्ट अशी असेल, ही एक कल्पना आहे. सो प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला उभी राहते, व्यवसाय उभा राहतो, ती एक कल्पना असते. आणि मला असं वाटतं कल्पनाच सगळ्यात महागडी असते. तर अशा काही कल्पना जर समजा माझ्या तरुणांकडे, तरुणींकडे किंवा इतर कोणाहीकडे जर समजा असतील, तर मला असं वाटतं मी तुमच्याशी बोलायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे. त्याच्यासाठी जी काही मदत म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लागेल, राज ठाकरेला तुम्ही गृहीत धरा. याहून पलीकडे मी काय सांगू? आता तुम्ही जो कल्पनेचा विषय मांडलात, सगळ्यात महागडी गोष्ट काय असते तर ती कल्पना, त्या तुमच्याकडे आहेत म्हणून तर तुमचं एवढं मोठं वलय महाराष्ट्रातल्या तरुण पिढीवरती आहे. एक साधा काळाचा हिशोब जर का करून बघितला तर जेव्हा तुम्ही नवनिर्माण सेना लॉन्च केली, त्या शिवाजी पार्कवरच्या भाषणातला तो ट्रॅक्टरवरचा शेतकरी अजून महाराष्ट्र विसरलेला नाही आहे, इतकी वर्ष झाली तरी. आता ह्या गोष्टीला ही तारीख होती 9 मार्च 2006, त्याला आता 18 वर्ष उलटली. म्हणजे आपण असं गृहीत धरू की त्या तुमच्या सभेला जो 20 वर्षाचा मुलगा आला असेल, तो आज 40शीत पोचून त्याला 2 मुलं झाली असतील. तरीसुद्धा आजही तुमच्या सभांना जी खचाखच गर्दी होते, त्याचं ॲव्हरेज एज खूप तरुण आहे. त्याच्यामध्ये 17, 18, 15, 20 वर्षाची प्रचंड मोठ्या संख्येने मुलं येतात. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या इतका तरुणांना आकर्षून घेणारा मॅग्नेट, लोहचुंबक भारताच्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये दुसरा कोणी असेल असं मला वाटत नाही. तुमच्याकडे अशी काय जादू आहे, काय शक्ती आहे, का एवढी तरुण मुलं तुमच्याकडे आशेने बघतायत? असं का बघतायत मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मी अनेकदा ह्या गोष्टीमुळे मी माझं नुकसान पण करून घेतलेलं आहे. का बरं? सांगतो ना. आणि ते म्हणजे खरं बोलणं. आपण म्हणतो की माणसाने, राजकारण्यांनी खरं बोललं पाहिजे, पण अनेकदा खरं बोलण्याचे परिणाम देखील मी तसे भोगलेले आहेत. पण म्हणून मी खरं बोलायचं बंद करीन किंवा करेन असं होणार नाही माझ्याकडनं. मला राजकारणाचा एकूणच सगळा काय म्हणू, पण त्याचं दिसणं, त्याचं असणं, सगळ्या गोष्टी मला बदलायच्या आहेत. एकदा मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्राने एकदा माझ्यावरती विश्वास ठेवावा, एकदा हे राज्य माझ्या हातामध्ये यावं. बरं, आत्ता जे वाट लावतात त्याहून अजून मी किती वाट लावू शकतो? एवढी तर कपॅसिटी नाही ना माझी. मला असं वाटतं एकदा हा प्रयत्न करून बघावा महाराष्ट्राने, हा प्रयोग करून बघावा. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र हा प्रयोग करेल नक्की. नक्कीच नक्कीच. आपण आवरूया का आता? बोर झाले असेल. नाही, बोर कशाला, आपल्याला चालणार आहे ना अजून. बघा
आता तुम्हाला थोडासा अडचणीत टाकणारा प्रश्न. मगाशी तुम्ही म्हणला तसं माझं फक्त कौतुक करू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेले, अर्थात तुमच्या पक्षाने घेतलेले, तुम्ही अध्यक्ष म्हणून घेतलेले काही निर्णय पूर्णपणे चुकले हे जाहीरपणे कधी मान्य करता येईल का? किंवा चुकले आहेत असं वाटतं का? आणि तसं असेल तर आत्मपरीक्षण जेव्हा आपण म्हणतो हे तुम्ही स्वतःकडे कसं बघता? नाही, आत्मपरीक्षण करतोच ना आपण. ज्यावेळेला निर्णय घेतो त्यावेळेला तो चुकलेला नसतो. नाही, आधी मुळात निर्णय कधीच चुकीचा नसतो, परिस्थितीने तो चुकीचा ठरला जातो. त्याच्या मागचं इंटेन्शन वाईट आहे का? तर इंटेन्शन वाईट नाही आहे, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की बाबा हा निर्णय चुकीचा आहे. त्याला काही नाही करू शकत तुम्ही. आमच्याकडे कसं आहे, काय शाहरुख खान सलमान खानचा एखादा चित्रपट पडला ना समजा शुक्रवारी, तर तो रविवारी सुरू करू शकतो. आम्हाला 5 वर्ष थांबायला लागतं. आणि म्हणून माझी महाराष्ट्राला नेहमी माझी विनंती हीच राहिली आहे की अरे दरवेळेला 5-5 वर्षांनी आमची वय वाढत जात आहेत. सो ज्या वेळेला जी गोष्ट हातामध्ये द्यायची, ज्या वेळेला ती ऊर्जा असते, ज्या वेळेला ती उर्मी असते, त्याच वेळेला ती गोष्ट हातामध्ये द्यावी. अहो पण साहेब, तुम्ही जर प्रत्येक वेळेला खरं बोलणार, जातपात मानणार नाही, सत्तेत असण्यासाठी म्हणजे सत्ता बदलण्यासाठी सत्तेत असणंही तितकंच समजा गरजेचं आहे. नाही, मी माणसं उभी करीन खोटं बोलायला, पण मला नाही जमणार. क्या बात. ते मला नाही जमणार ते. याच्यावरून मगाशी आनंद म्हणाला त्याप्रमाणे काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो. व्यक्ती, राजकीय पक्ष हे सगळे, या सगळ्या गोष्टी असतात, येतात, जातात. सगळं महाराष्ट्र कायम राहणार आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राचा विचार नीट केला पाहिजे आपण. ती गोष्ट कायम आहे ना, तो भूभाग हा कायम राहणार आहे. माणसं येत राहतील, जात राहतील. आणि म्हणूनच अशा टप्प्यांवर जेव्हा काही आपण आधीचा पक्ष सोडलात आणि नवीन पक्ष निर्माण करायची ताकद दाखवली, त्यावेळेला आपण सांगितलं होतं की एक गृहस्थ आपल्याकडे आले आणि म्हणाले काळजी करू नकोस. त्या गृहस्थांचं नाव होतं सलीम साहेब. आताचा प्रश्न 3 माणसांविषयी आहे. एक म्हणजे त्यांना आपण एकत्र म्हणतो म्हणून सलीम जावेद साहेब, 2 बाबासाहेब पुरंदरे, आणि 3 अर्थातच शिवाजी महाराज. या प्रत्येकाने, एक आपण पाहिले नाहीत, दुसरे आपल्या दोघांच्याही संदर्भात संपर्कात आलेले आहेत. त्यातले 3 व्यक्ती आहेत, एक महापुरुष आहे. एक महापुरुष आहे. या तिघांबद्दल अगदी आम्हाला तो किस्साही ऐकायला आवडेल त्या क्षणाचा. आणि अर्थातच अत्यंत अवघड प्रसंगात तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ह्या लोकांचं तुमच्यावरचं प्रेम, लताबाईंचा तुमच्याशी असलेला संवाद आणि ज्या सलीम साहेबांनी तुम्हाला, हे प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल की त्यावेळेला तुमची मनस्थिती अवघड होती. आम्ही ते ऐकलं आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे खरंच लोकांपर्यंत पोचायला हवं. आणि तेव्हा ते तुम्हाला येऊन घरी आले, तो प्रसंग प्लीज आम्हाला सांगाल का पुन्हा? नाही, मला नाही आवडत मला या सगळ्या गोष्टी सांगायला. नाही, परत प्लीज सांगा. नाही, नका ते, मला तो विषय सोडून द्या. मला स्वतः ज्या गोष्टी झाल्यात त्या झाल्यात. आता मला मी कसा होतो आणि मग मी कुठच्या परिस्थितीतून जात होतो आणि मग मला काय काय झालं, बरं मला असल्या कुठच्या गोष्टींमधनं मला काही तसं नका सांगू. सलीम साहेब, जावेद साहेब यांच्याबद्दल तुमच्या मनात असलेलं बाबासाहेब पुरंदरे, कारण मला आठवत आहेत जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायची वेळ आली होती आणि कोणीतरी त्यांना द्यायचा नाही म्हणून विरोध करत होता, मला तुम्ही म्हणाला होता जिथून मला शिकायला मिळेल ना तिथून मी शिकत आलो. समाजाकडे कसं पाहावं, राष्ट्राकडे कसं पाहावं, भाषेकडे कसं पाहावं, माणसांकडे कसं मला असं वाटतं बाबासाहेब असतील, सलीम साहेब असतील, जावेद साहेब असतील, कोणी माझे वडील असतील, बाळासाहेब असतील, माझे आजोबा असतील, कोणी असतील, अनेक लेखक आपल्या महाराष्ट्रामधले होऊन गेले, दीदी असतील, आशाताई असतील, ह्यांनी मला असं वाटतं की आपण कसं जगलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे हे मला शिकवत गेले ते. आणि मी ती गोष्ट हेरत गेलो. म्हणजे त्या एका फरारी की सवारी नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये एक फार छान वाक्य होतं की एक तो स्वतःच्या मुलाला स्कूटरवरनं घेऊन चाललेला असतो आणि सिग्नल मोडतो. आता सिग्नल मोडल्यावरती तर काय आजूबाजूला बघतो कोणी पोलीस वगैरे नसतो म्हणून पोलिसाकडे जातो, हवालदाराकडे. तो म्हणतो की मला
हे भरायचे पैसे भरायचे. तो म्हणे कसले? तो बोला मी सिग्नल तोडला ना. तो बोला सिग्नल तोडला? कुठे तोडला? पण तो मागच्या सिग्नलला. मग तिकडे पोलीस नव्हता? तो म्हणतो नाही तिकडे पोलीस नव्हता. मग कोणी बघितलं का? तो बोला कोणी बघितलं? हो बघितलं ना. तो म्हणतो कोणी बघितलं? तो म्हणतो मुलांनी बघितलं ना. जो देखेगा वही सीखेगा ना. आता त्या मुलाला जर तशी सवय लागली की हे सिग्नल तोडायची आहे तर तो तेच करणार. मला असं वाटतं की मी ह्या सगळ्या लोकांकडनं, या सगळ्या व्यक्तींकडनं मी खूप गोष्टी हेरल्या, खूप गोष्टी घेतल्या. आणि मी स्वतःला त्या बाबतीत भाग्यवान म्हणतो की ही लोकं माझ्या आयुष्यात आली. असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडनं मी काही गोष्टी शिकल्या. म्हणजे मी बाळासाहेब ज्यावेळेला मला लहान असताना मला व्यंगचित्र ज्यावेळेला शिकवायचे त्यावेळेला काही व्यंगचित्र मला ते दाखवायचे. आणि त्याचं आणि मला ना त्या बाबतीत मी जरा बरं आहे. मी एक वाक्य एखादं कुठचं कोणी बोललं ना तसं माझ्या आतमध्ये आर पार जातं. ते एक व्यंगचित्र कुठचं तरी मला समजवत होते आणि समजवत असताना त्यांनी मला सांगितलं की हा स्ट्रोक असा नको मारू, हा त्याचा स्ट्रोक आहे, तू नको मारायला जाऊ आत्ता. कळलं का? त्याचं कॉम्पोजिशन बघ, त्याचं पर्स्पेक्टिव्ह बघ कसा आहे काय आहे वगैरे. आणि त्याच्यात त्यांनी एक वाक्य सांगितलं की तू या सगळ्या हा जो व्यंगचित्रकार आहे ह्याचा इफेक्ट घे, त्याचे डिफेक्ट्स घेऊ नकोस. कळलं का? तर मला असं वाटतं की मी ह्या सगळ्या लोकांकडनं जे चांगले इफेक्ट्स आहेत ते मी वेचत आलो आणि घेत आलो. जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी घेत आलो. सो आणि मला असल्या कुठच्याही फ्लॅशबॅकमध्ये रमायला आवडत नाही. उपस्थितांकडून जे प्रश्न आले त्याच्यातला एक प्रश्न आत्ता तुम्ही जे बोललात त्याच्याशीच संबंधित आहे. तो प्रश्न असा आहे की व्यंगचित्रकार म्हणून तुमची काय ताकद आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण अलीकडे दुर्दैवाने तुम्हीच व्यंगचित्रांचा विषय होता अनेकदा. असे मीम्स जेव्हा तुमच्याकडे येत असतील तेव्हा तुम्हाला काय वाटतं एक व्यंगचित्रकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून? नाही मी एन्जॉय करतो. फक्त बऱ्याचदा असं मला वाटतं की अरे बाबा रे त्याला बोलवून सांगावं असं वाटतं जरा थोडं ड्रॉइंग सुधार. हां, किंवा तुझा जी पंचलाईन आहे ती सुधार, अशा काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पण मी एन्जॉय करतो. काय त्याच्यामध्ये काय, 2 द्यावेत 2 घ्यावेत. झालं? नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या सगळ्यांना अत्यंत आनंद होईल अशी एक गोष्ट मी आता साहेबांना विनंती करणार आहे. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, मनातलं बोललात, मराठी माणसाविषयी बोललात, इथल्या अमेरिकन माणसांनी आपल्यासाठी काय करावं ह्या संदर्भात आपण गप्पा मारल्या. पण आत्ता जो विषय निघाला व्यंगचित्रकार, तुम्हाला इथे चित्र काढल्याशिवाय तर आम्ही सोडणार नाही साहेब. काय पाहिजे ना? अरे थांब ना, पण त्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न आहे. बरं, प्रेक्षकांकडूनच आलेला आहे, सहभागी लोकांकडून. वूप ॲपवर सगळ्यात जास्ती लोकांनी विचारलेला प्रश्न विचारायची हिंमत मी तुमच्या वतीने करते. तो प्रश्न असा आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी आम्हाला केव्हा कळणार? केव्हा मिळणार? केव्हा मिळणार? झाला हे काय मॅटर्निटी होम थोडी आहे. झालं. थांबा या. काय मी तुमच्याशी गप्पा खूप वेळ मारू शकतो. मी 2 तास 3 तास 4 तास. पण अशा मुलाखतीच्या कार्यक्रमाला ना, पुढचे पण तुमचे काही कार्यक्रम असतील, अजून अनेक कार्यक्रम असतील, त्याच्यामुळे मला ते सगळं अवघडल्यासारखं होतं. साहेब आपण हे कुठे ठेवावं आणि तुम्हाला कम्फर्टेबल काय काढायचं? पण तुम्हाला जे वाटेल. मला काहीच नाही वाटत आहे. मग माझं काढा. अरे काय काढायचं आता त्याच्यात? माझं नुसतं काढा, ते व्यंगचित्रच दिसतं. द्या. अरे हे थोडं वरती होईल का? नाही होणार. नाही. हां, मी खाली कसा होऊ? थांबा. आपल्याला याच्या खाली काही ठेवता येईल? खुर्ची वगैरे काय आहे का? नाही इथे ठेव.
झाल्यावर दाखवतो. पुढच्या कार्यक्रमांच्या वेळाही पाळायच्या आहेत, त्यामुळे आपण सगळेजण इथे आलात. मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार